आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का असं म्हणाल तुम्ही नंदेला? तुम्ही येणारच परत घरी? नंदाई काय बोलली ऐकलत ना? घराला तुमची गरज आहे गौरीची. निदान तिच्यासाठी तरी या. की तिच्यावरही राग आहे तुमचा? घराला माझी नाही, तुम्ही घराकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. घरातल्यांना जपा, त्यांच्या आयुष्यात आनंद पेरा, छानपणे आयुष्य जगा. त्यांच्यासाठी मी या जगातच नाहीये. माझ्या नसण्याची सवय झाली असेल त्यांना. यांची भिस्त आता तुमच्यावर आहे. त्यांच्या मुलाने पुन्हा पूर्वीसारखं छान आयुष्य जगावं एवढीच इच्छा आहे त्यांची. त्यांना त्यांचा मुलगा पुन्हा सुखी झालेला पाहायचंय. माझं सुख तुम्ही आहात गौरीची. त्यांना माझी गरज असेल पण मला तुमची आहे गौरीची. मी तुमच्याशिवाय सुखाचा विचारही नाही करू शकत. आपल्याला वाटतं ती प्रत्येक गोष्ट सुखाचीच असेल असं नाही. आणि तसंही माणसाला जे हवं ते सगळंच नाही ना मिळत. माणसाला मन मारून जगावंच लागतं. मी शिकले, तुम्हालाही जमेल. रुद्र सर, काही जखमा कधीच भरून निघत नाही. त्या मागे टाकून पुढे जाणं शहाणपणाचं असतं. पण योग्य उपचार केले तर जखमा भरून निघतात. आणि प्रेम हा यावरचा जालिम उपाय आहे. तुमच्या प्रेमाला संधी दे गौरीची, मग तुमच्या सगळ्या जखमा भरून निघतील. औषध लावताय? नाही, यांच्या जखमांवर मीठ चोळलं ना तर चंद्री नाव नाही सांगणार. माझी बॅटिंग आहे. नाही, माझी बॅटिंग आहे. माझी बॅटिंग आहे. आता तू केलती ना, आता ते मला बॅटिंग. नाही, माझी बॅटिंग आहे. माझी बॅटिंग आहे. नाही, माझी बॅटिंग. अरे थांबा, का भांडताय? काय चाललंय? हा भांडतोय. गेले 2 दिवस झाले हाच पहिले बॅटिंग घेतोय. सारखं काय हाच करणार? आज मी घेणार. नंबर पाडले की माझा 1 नंबर येतो. त्याला मी काय करणार? मी काही चिटिंग नाही केली. हवं तर बिट्टीला विचारा. बिट्टीने पण बघितले तुला नंबर पाहताना. तू चिटिंग करून नंबर पाहतो आणि पहिला येतो. हो ना बिट्टी? काय झालं? काय एवढा दंगा कसला चाललाय? मला बॅटिंग हवी आहे. हा सारखा चिटिंग करतो आणि पहिला येतो. अरे अशी चिटिंग नाही करायची. तू कर बॅटिंग. याचा नंबर पहिला आला ना, मग हाच खेळणार. पण तो आउटही होत नाही ना, मग कसं खेळणार? असं कसं? आउट तर व्हायला हवं ना. मग दुसऱ्याला बॅटिंग कशी मिळणार? हा तर सरळ सरळ अन्याय आहे. मग तुम्ही करा आउट, मग होईलच की. तुम्हाला नाही करतायत का आउट? आई तो चिटिंग करतो. आणि हा आउट झाला तरी नाही म्हणत परत खेळतो. थांबा थांबा, हा चिटिंग करतो ना, मग ह्याला कधीच बॅटिंग देऊ नका तुम्ही. तुम्ही आत पडू नका. माझी मुलं आहेत ती, मी बघेन काय करायचं ते. माझे स्टुडंट्स आहेत, मी बोलणारच.
आई मी चिटिंग नाही केली खरंच. अरे तुम्ही जसं खेळता तसंच तो खेळतो. नाही केली त्याने चिटिंग. केली 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 केली. बरं आता नाही करणार. अच्छा, म्हणजे जो एकदा चिटिंग करतो तो पुन्हा चिटिंग करणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, म्हणजे चुका सुधारता येतातच ना. अच्छा, म्हणजे हा चुकीचा असूनही तुम्ही याला दुसरी संधी देताय. नाही. चीटर आहे बघ, आई पण नाही म्हटली. मी चीटर नाहीये. दुसरं काहीतरी खेळा. गौरी, रुद्रमध्ये सुधारणा होते. तूच परत आलीस ना रुद्रसाठी? आई काय बोलतेस तू? अरे बरोबर बोलतेय मी. तू आलीस ना परत रुद्राची काळजी घेण्यासाठी? सांग ना, तू आलीस ना? तू काहीच बोलत नाहीयेस, पण मला कळतंय तुझाही जीव अडकलाय ना इथे, या घरात, रुद्रमध्ये. रुद्राची अवस्था खरंच बघवत नव्हती ग, आणि काही मार्गही सापडत नव्हता. पण तू माझी हाक ऐकलीस. गौरी, तू या घराची जितकी काळजी घेतलीस ना तितकी कोणीच घेतली नाही. आणि मला माहितीये आजही या घरावर तुझ्या प्रेमाची सावली आहे. रुद्र बदललाय गौरी. तो पुन्हा पूर्वीसारखा वागायला लागलाय. मी बोलले त्याच्या थेरपिस्टशी. मला खात्री पटली की तिच्या रूपानं तूच आलीस. तूच माझ्या रुद्राची काळजी घेतेस.
रोहित, तुला सांगू, आज मी त्या थेरपिस्टशी बोलले ना, तेव्हा मला खात्री पटली की ती सगळं काही ठीक करेल. तिच्या आवाजात ना गौरीचाच खरेपणा होता, निर्मळता होती, निखळता होती, काळजी होती. तिचे 2 शब्द ऐकून सुद्धा मनाला खूप धीर मिळाला रे. आपला रुद्र योग्य हातात आहे याचा विश्वास पटला. रुद्रवर तिची सावली आहे हे बघून जीवात जीव आला रे माझ्या. आई, तुला हे असं बघून खूप छान वाटतंय. आणि रुद्र बरा होतोय हे बघून मला तर खूप छान वाटतंय. आणि त्या थेरपिस्टशी बोलून तर मला फारच बरं वाटतंय रे. पण नक्की कोण आहे थेरपिस्ट? म्हणजे आधी कधी ऐकलं नव्हतं त्यांच्याबद्दल. रोहित, रुद्र म्हणतो ना ते अगदी खरं आहे. खरंच गौरी आहे आणि आजही ती आपल्या माणसांची काळजी घेते. आलास दादू? पाणी घे तुला. हालत जमलेत का पैसे? जेवण वाढायचं की नाही? मुलांच्या खाण्याच्या बाबतीत तडजोड करायची काही गरज नाहीये. गवली आई. परश्या, काय झालं बाळा? सुट्टी का शाळेला आज? काय झालं? आठवण येत होती का? मग रडतोस कशाला? रडायला तर आम्ही हवं. फसवणूक आमची झाली. तुम्ही फसवलात आम्हाला. हे काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. आम्ही त्याला परत सोडायला आलोय. काय फसवणूक केली आम्ही? हे अनाथ आश्रम आहे, इथे आम्ही कोणाची फसवणूक नाही करत. हो का? मग हे काय? या पोराच्या हृदयाला होल आहे. हे लपून ठेवलं ही फसवणूक नाहीये का? हे असं आजारी मूल आमच्या गळ्यात मारताना काही कसं वाटलं नाही तुम्हाला? हे धंदे करतात आश्रमाच्या नावाखाली. काही काय बोलताय? आम्ही काय पण बोलतो. आम्ही असं पोरग दिला आम्हाला, काय गॅरंटी याची? याच्यावर सतत पैसे पण घालवा, लोकांचं पण ऐकवा, एवढं कोणी सांगितलं? नसती डोकेदुखी. तुम्ही याची काय, कोणाचीच आई होऊ शकत नाही. छान, तुमच्याच मुलामध्ये डिफेक्ट आहे आणि वर माझ्याच बायकोला सुनावता. स्वतः तर काही पाहिलं नाही, उद्या मेला बिला म्हणजे? नाहीतर काय, किती दिवस टिकणार आहे मोडकर हृदय? एवढा निवडून घेतला असला पोरगा, याच्या नावाने शोक करत बसायचं का आम्ही नंतर? बस. आई वडील व्हायचंय ना तुम्हाला, मग लहान मुलांसमोर काय बोलावं इतकी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? ए, असं बोलतात का? वैऱ्याच्या मुलाबद्दल पण असं बोलू नये. आणि तुम्ही काय चुकीचं बोलले ते? उलट त्यालाही कळायला हवं ना.
त्याच्या या आई वडिलांनी त्याला काळजीपोटी तपासणी तरी केली. वा, ही अशी असते काळजी. त्याच्या हृदयाबद्दल तर जाणून घेतलं, पण त्याच्या मनाचं काय? त्याला काय वाटत असेल याचा विचार केलाय का कधी? गौरीजी, तुम्ही शांत व्हा. मुलांनो, तुम्ही घेऊन जा परशाला खेळायला. हा, जा. हे बघा, त्याच्यावर जे काही उपचार करायचे असतील ते आम्ही करू, आणि सगळ्यावर उपचार असतात. ते किती खर्चिक असतं कल्पना आहे का तुम्हाला? हो, आहे ना. आणि त्यासाठी जी काही आर्थिक तरतूद करावी लागेल ती आम्ही करू. आणि तुम्हाला त्याला सांभाळण्यासाठी खर्चही देऊ वाटल्यास. झालं, हा आता पुन्हा हिरो बनणार, बिगर कामाचा कुठला. तसं असेल तर आम्ही विचार करू. काय विचार करू? ओ, आश्रमाचे निर्णय घेणारे तुम्ही कोण? पैसे आहेत का आश्रमाकडे? का तुम्ही देऊन मग कसे उपकार केले असे दाखवणार आहात? मग इथेच तंबू ठोकायला मोकळे तुम्ही. हे गौरी, सांग जरा यांना, तुझा कोण घरमालक होता त्यानेही हेच केलं ना? पहिले मदत केली, मग दिलं हाकलून. आता हाही असं करणार नाही, हे कशावरून? काय बोलताय तुम्ही? कुठलाही विषय कुठेही जोडताय का? हे बघा, कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या दिवशी जे घडलं ते आपल्या हातात नव्हतं, आणि ते सारखं घडेल असं नाही. आम्हाला सांगा, तुम्ही खरंच खर्च करणार आहात का? त्याला सांभाळण्यासाठी पैसे देणार आहात का? हो. नाही. त्याची काही गरज नाहीये. गौरीजी? नाही रुद्र सर, परशावर उपचार करूच आम्ही, पण त्याला आता परत तुमच्या बरोबर नाही पाठवणार. पैसे देऊन तो बरा होईलच, पण तुमच्यात जी मातृत्वाची भावनाच नाहीये ती कुठून विकत घेणार? आई व्हायचंय ना तुम्हाला, मग आई काय असते हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? जी फक्त आपल्या मुलांसाठी जगत असते ती असते आई, जिची प्रत्येक गोष्ट आपल्या मुलांपासून सुरू होते आणि त्यांच्याच पाशी संपते, ती असते आई. या जगात तुमच्या अस्तित्वावर जिचं अस्तित्व अवलंबून असतं ती असते आई. तिचं बाळ कसंही असो, मग त्याला जगाने स्वीकार हो न स्वीकार हो, तिला काही फरक पडत नाही. ती आपल्या बाळाला आपल्या पोटाशी धरते, त्याचं जगणं सुंदर करते. आपलं बाळ जगातलं सगळ्यात सुंदर बाळ आहे, हा विश्वास जिला असतो ना, ती असते आई. उगाच नाही म्हणत, देवाला सगळीकडे पोचता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आणि हो, हे फक्त आपल्या पोटच्याच पोरासाठी असतं असं नाही. ज्याच्या हृदयात मातृत्व भिनलेलं असतं ना, त्याला प्रत्येक मूल हे आपलं मूल वाटतं. तुम्ही म्हणता नाही मुलं अनाथ आहेत? नाही, ही मुलं अनाथ नाही आहेत, ही माझी मुलं आहेत. भलेही त्यांनी माझ्या पोटी जन्म घेतला नसेल, पण त्यांच्याविषयी माझ्या मनात अपार माया आहे. तुम्हाला आई पण फक्त मिरवायचंय, आई नाही व्हायचंय. आणि तुमच्या या दिखाव्यासाठी मी माझं मूल तुम्हाला देणार नाही. परशाला बोलताय ना तुम्ही, त्याच्या हृदयात होल आहे.
पण तुमच्याकडे तर हृदयच नाहीये आणि अशी बाई माझ्या परशाची आई होऊच शकत नाही. निघा इथून. तो इथेच राहणार आणि हेच त्याचं घर आहे. अगं चल. भरत, आपण परशाची काळजी घेऊया. मी आजच डॉक्टरांची. ते सगळं मी बघेन. तुम्ही या सगळ्यात पडायची काहीच गरज नाही. इथल्या मुलांची या आश्रमाची जबाबदारी माझी आहे आणि ती मी व्यवस्थितपणे पार पाडेन. तुमच्या मदतीशिवायही मी हे करू शकते. तुमच्याशिवाय काहीच शक्य नाही असं नाहीये. प्रत्येक प्रश्न तुम्हीच सोडवू शकता असं नाही. हा आश्रम तुम्ही येण्याआधी चालत होता आणि तुम्ही नसतानाही चालेल.